मोठ्या मोठ्या मॅरेथॉन मध्ये सुद्धा रनिंग करताना चिप लावली जात नाही। पोलीस भरतीला चिप कस काय लावताय? छातीला चिप, पायाला चिप, पोरगा धडकन पडला तिथं। नेमकं या प्रकरणात काय झालंय आणि निर्दयता दाखवली हे गंभीर आहे। त्याच्यामध्ये असं देखील कुटुंबियाकडून कळतंय की इथपर्यंत त्याची डेड बॉडी दीपकची आणण्यापर्यंत ॲम्ब्युलन्स जी आहे ते प्रशासनाची देखील नव्हती, खाजगी ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून इथपर्यंत आणलं। किती दुर्दैव आहे सांगा ना। साधा कपडा सुद्धा कुटुंबाला त्यांनी दिला नाही आणि 10,000 रुपये ॲम्ब्युलन्सवाला मागतोय त्यांना। त्याची डेट झाली कुठं? तुमच्या आवारात झाली, ती जबाबदारी कुणाची आहे? जर तो 350 रुपये तुम्हाला देतोय, 350 रुपये देतोय, तर त्याचा विमा उतरायची जबाबदारी कुणाची आहे? त्याच्या आरोग्याची जबाबदारी कुणाची आहे? आज आमची या ठिकाणी मागणी आहे की या आमच्या दीपकला निर्दयपणे संपवण्यात आलेलं आहे। त्याच्यानंतर ज्या ज्या अधिकाऱ्यांनी काळजीपणाने त्यासोबत जो काही खेळ केलाय त्याची संपूर्ण SIT CID मार्फत चौकशी झाली पाहिजे। कारण हा नंबर 1 ला पुढे आला होता, याच्या आधी सुद्धा भरती केलेली, त्याला काही आजार नाही। सोमनाथ सूर्यवंशी सारखंच झालं।